दंगेखोरांकडून नुकसान भरून काढणार, नुकसान भरलं नाही तर दंगेखोरांची संपत्ती जप्त करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा. सोशल मीडियावर पोस्ट टाकणारे ही सहआरोपी. पुराणातली आयात लिहिलेली चादर जाळल्याची अफवा पसरली. सोशल मीडियातनं अपप्रचार झाल्यानं जमाव जमला. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंचा दावा मूर्खपणाचा, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. नागपूरमधला हिंसाचार देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी माझा व्हिजनमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलेला संशय. नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी जखमी इरफान अन्सारी यांचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने घेतला नागपूर हिंसाचाराचा आढावा. पुराणातील आयात जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची मागणी. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 14 जणांना अटक केलेल्यांची संख्या आता 105 वर. 10 गुन्ह्यात 1200हून अधिक दंगेखोरांविरोधात गुन्हे दाखल. प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी. ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून घेतली जाते कोरटकरच्या परदेश प्रवासाची माहिती. प्रशांत कोरटकर दुबई नव्हे भारतातच असल्याची कोल्हापूर पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना शंका. कोरटकरचे दुबईतले फोटो 2023 मधले असल्याची माहिती. प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जप्त करा. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा पोलिसांमध्ये अर्ज. कोरटकरच्या कथित पलायनाचे फोटो व्हायरल झाल्यावर अर्ज दाखल. परभणीतल्या गंगाखेडमध्ये इंस्टाग्रामवर औरंगजेबासंबंधी पोस्ट केल्यानं युवकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण. 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. अजित पवार जयंत पाटील भेटीवर संजय राऊत यांची तीव्र नाराजी. विविध संस्थांची कारणं काढून होत आहेत भेटी. राऊतांची टीका. तर सोडून गेलेल्यांशी आम्ही बोलतही नाही, राऊतांचा हल्लाबोल. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर. अर्थशास्त्र क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानाबद्दल केळकर यांचा सन्मान. मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पालिका पोलीस प्रशासन यांची परवानगी. महापालिकेची पक्षबांधणी ते महाराष्ट्रातील राजकारणावर काय बोलणार याची उत्सुकता. आजपासून रंगणार आयपीएलचा थरार. अजिंक्य रहाणेच्या केकेआर आणि रजत पाटीदारच्या आरसीबी मध्ये सलामीची लढत. नव्या नियमांसह नव्या कर्णधारांवर नजरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.